आपण सगळे आयुष्यात यश, शांती आणि समाधान शोधत असतो. पण अनेक वेळा आपण नकळत अशा चुका करतो ज्यामुळे आपल्या कामात अडथळे येतात, लोकांची नजर लागते आणि आपली प्रगती थांबते. आज आपण जाणून घेणार आहोत अशी 13 कामे जी नेहमी लपूनच करावीत. ही गोष्ट साध्या वाटतील, पण ज्यांनी या पाळल्या त्यांचं आयुष्य खरंच बदलतं. 1. आपला आनंद कधीही दाखवू नका. आनंद साजरा करा, पण शांतपणे. जास्त लोकांना सांगितलं की तुलना सुरू होते, नजर लागते आणि आनंद टिकत नाही. आनंद जितका शांत तितका दीर्घकाळ टिकतो. 2. आपल्या भविष्यातील योजना गुपित ठेवा. आपण काय करणार आहोत, कुठे जाणार आहोत, काय सुरू करणार आहोत हे आधी सांगितलं की लोक सल्ले देतात, शंका घेतात आणि तुमचा आत्मविश्वास कमी होतो. कामं पूर्ण झाल्यावरतीच बोला. 3. केलेली मदत कधीही सांगू नका. खरी मदत तीच जी सांगावी लागत नाही. आपण मदत सांगितली की ती उपकारासारखी वाटते. गुप्त केलेले पुण्यच जास्त फळ देते. 4. घरातील गोष्टी बाहेर सांगू नका. घरातील समस्या लोकांना सांगितल्या की त्यातून उपाय कमी, चर्चा जास्त होतो. लोक सहानुभूती दाखवतात पण मागे बोलतात. घरातील गोष्ट घरातच राहिली तरच घर टिकतं. 5. आपली कमजोरी कोणालाही सांगू नका. ज्यांना आपण विश्वासाने सांगतो तेच कधीकधी त्याचा वापर करतात. जगात सगळे आपले नसतात. कमजोरी लपवा, ताकद वाढवा. 6. आपल्या उत्पन्नाबद्दल बोलू नका. आपण किती कमावतो, किती पैसे आहेत हे सांगितलं की लोकांचं वागणं बदलतं. कधी मत्सर, कधी अपेक्षा, तर कधी अंतर. पैसा शांत असला की आयुष्य सुखी राहतं. 7. साधना, जप, प्रार्थना दाखवू नका. ही गोष्ट लोकांना दाखवण्यासाठी नसते, ती मनासाठी असते. जे खरे असते ते शांत असते. देवाला आवाज नकोय, भावना हव्यात. 8. पूर्ण होण्याआधी काम सांगू नका. अर्धवट कामं सांगितलं की ऊर्जा कमी होते. लोक विचारतात झालं का आणि काम अडकतं. पूर्ण झालेले कामच लोकांना दाखवा. पॉइंट 9. झालेला अपमान सगळ्यांना सांगू नका. अपमान सांगून काही बदलत नाही, पण मनात ठेवून मेहनत केली तर यश नक्कीच मिळतं. सगळ्यात मोठं उत्तर आहे ते तुमचं यश. 10. दानधर्म गुप्त करा. दान केला आणि फोटो काढला तर ते दान राहत नाही. खरं दान म्हणजे कोणालाही न कळता केलेली मदत. 11. वैयक्तिक दुःख सगळ्यांना सांगू नका. लोक ऐकतात पण मनापासून समजून घेत नाहीत. दुःख सांगून कमी होत नाही, ते वेळ आणि धैर्याने कमी होतं. 12. कौटुंबिक मतभेद बाहेर नेऊ नका. नाती तुटण्याचं मोठं कारण म्हणजे तिसऱ्या व्यक्तीचा हस्तक्षेप. घरातील प्रश्न घरातच सोडवा. पॉइंट 13. आपली ध्येय शांतपणे साध्य करा. मोठी स्वप्न बोलून नाही, काम करून पूर्ण होतात. ध्येय ओरडत नाही, ते सिद्ध होत असतं. तर आयुष्यात यशस्वी होण्यासाठी मोठ्या गोष्टी करण्याची गरज नसते. फक्त काही गोष्टी शांतपणे, संयमाने, गुप्तपणे कराव्या लागतात. लक्षात ठेवा, जे जास्त बोलतात ते कमी करतात, जे शांत असतात ते इतिहास घडवतात. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच उपयोगी माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.